शुभ सकाळ सर्वांना. तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आता भरपूर दिवसांनी व्हिडिओ घेतले काढायला, कारण का गावी होती. आजी सासूंचं कार्यक्रम होता ना, ते एक्सपायर झाले म्हणून. तर तिकडनं आणि 11व्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर मी डायरेक्ट माझ्या पप्पांचं ऑपरेशन झालं ना, तिकडे हॉस्पिटलला गेली होती. तिथे एक दिवस राहिले, त्यामुळे काही व्हिडिओ वगैरे काढले नाही. आता आजपासून डेली व्हिडिओ येणार. आणि हॉस्पिटलमध्ये काही व्हिडिओ जास्त नाही काढले, पण थोडंसं काढलं आहे मी. ते दाखवते. म्हणजे माझ्या पप्पांना असं हे झालेली, गाठ झालेली त्यांचं 2 भुयांच्यामध्ये. तर त्याचं ऑपरेशन झालं. आणि ऑपरेशनच्या दिवशी आमचं तिकडं 10व्याचा कार्यक्रम होता, त्यामुळे मला तिकडे जायला नाही मिळालं. मग मी 11वा झाल्यानंतर गेली. त्याच्यामुळे हे बघा, दवाखान्यात जेव्हा आम्ही गेलो होतो ना बघायला, तेव्हा आता पप्पा ICUमध्ये होते आणि मी तिथे राहिलेली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ काढला आहे. तेव्हा पप्पांना दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं होतं. तेव्हाचा व्हिडिओ म्हणले थोडासा छोटासा घेऊ दे पप्पांचा व्हिडिओ. ऑपरेशन झाल्यानंतरचा व्हिडिओ हा पूर्णपणे. थोडंफार मी आता आवरलं आहे. आणि आता सोनूला तर सकाळी स्कूलला पाठवले, कारण का सोनूचं ओरल वगैरे चालू झाले आणि तनिषची पण ओरल चालू झाले. तर मग आता तनिषला पण स्कूलला घेऊन जायचं आहे. सोनूला घेते आणि त्यानंतर मला जायचं दवाखान्यात, कारण का माझं दाताचं काम चालू केलं आहे. दात माझं दुखतो आहे. तर मी टेम्पररी गावाला जाण्यासाठी मी सिमेंट लावून गेली होती, पण आता ते रूट कॅनल करायचं आहे, त्यामुळे दवाखान्यात पण जायचं. आता परत दुखायला लागले थोडा. आता तनिषला स्कूलला सोडते आणि सोनूला घेते स्कूलमधून, आणि मग तसंच दोघीजणी जातो. आणि मग तेवढं थोडं काम. आता त्याला किती दिवस लागतात काय माहिती. आणि माझे पप्पा पण हॉस्पिटलला आहेत, तर आता ते पण कधी येत आहेत घरी. तनिषचं चाललं आहे इथं टिफिन आणि बॉटल ठेवण्याचं काम. तनिष बाई इकडे थोडंसं. तनिष कसा रेडी झाला आहे बघा. कॅब घालून जा जाताना, पण स्कूलमध्ये वर्गात नको घालूस. वर्गात काढून ठेव, कारण टीचर ओरडतील ना तुला. कॅब घातल्यावर ओरडतील. असं टकलू राहा. कसा दिसतो दाखव ना. समोर उभा राहा ना, असं समोर सरळ उभा राहा. सरळ उभा राहा, असा पूर्ण सरळ. छान दिसतो ना तनिष. बघू टकलू तनिष. कॅब घालून दाखव कसा दिसतो. व्यवस्थित घाल, व्यवस्थित. छान दिसतो. स्कूलमध्ये घालून जाणार ना आता. जेवला का? जेवला. लाजतो कशाला मग. मी हे नारळ. हां ठेव, पडल पायावरती, लागल बिगल. आमच्या गावी नाही नारळाचं मोठं झाड आहे, तिथं आम्ही नारळ तोडतो. आमच्या घरी नारळाचं झाड आहे, तिथले नारळ काढलेले. तिकडचं नारळ आहे. एक छकुली माऊला दिला आणि एक तुला. मस्त आवाज येतो ना. तनिषला आवडतं नारळ पाणी प्यायला ना त्याने. पप्पा आल्यावर देतील फोडून तुला. झालं, चालू झालं मस्ती. आता ठेव ठेव तिथे ठेव. आणि चला आता दीदीला घेऊया स्कूलमधून, तसंच जाऊया आपण. ठीक आहे. मग दीदीला घेऊन जाणार आहे मी डॉक्टरकडे आज. चल सॉक्स घालून घे, चल पटपट. तनिष निघालाय, रेडी झाले. तनिष इकडे बघ. तनिष चला, बाय बाय. सोनूचा फ्रेंड बघा. दुपारनंतर काय व्हिडिओ नाही काढला, कारण मी गेली दातांच्या क्लिनिकमध्ये. तर माझं ते तोंडाला थोडं इंजेक्शन दिलं होतं ना सुन्न करण्याचं, त्याच्यामुळे काय बोलता येत नव्हतं व्यवस्थित, म्हणून व्हिडिओ काही काढला नाही. डायरेक्ट संध्याकाळ झाली आता. तर आज आहे होळी, पण होळीला आम्हाला सण काय बनवायचं नाही आहे, त्याच्यामुळे भाजी आणि भाकरी बनवायला घेतल्या. आज संध्याकाळसाठी स्वयंपाक, गवारची भाजी, वरण भात, तांदळाच्या भाकरी. आम्हाला आमची आजी सासू एक्सपायर झाले म्हणून होळी पण नाही बनवायची, आणि माझे वडील पण दवाखान्यात आहेत, त्याच्यामुळे आम्हाला थोडे यावेळेस होळी असं बनवायला मन पण नाही आणि बनवायची पण नाही आहे. त्यामुळे चालेल स्वयंपाक करणं. तुम्हाला आमच्या परिवाराकडनं होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्याकडे होळीला काय काय करतात? आमच्याकडे तर पुरणपोळी वगैरे करतात, पण यावर्षी काही केली नाही. पुढच्या वर्षी आम्ही करू तेव्हा तुम्हाला दाखवू की होळीला पुरणपोळी वगैरे करतात आणि होळी वगैरे पुजायला जातात. करायचं पण आहे, त्याच्यामुळे नाही केली. झाली का मम्मी गवारीची भाजी? नाही ग, थोडीशी जायची भाजी आत्ताच घातली ना, थोडी झाली, थोडी बनायची. भाकरीपर्यंत होऊन जाते ना गवारीची भाजी पण. सोनू तनिषला तांदळाची भाकरी वगैरे आवडतात खायला भाजी बरोबर. चपाती जास्त नाही आवडत सोनूला ना सोनू. हो. आणि तनिषला आमच्या चपाती आवडते, भाकरी नाही आवडत. मला थापून पण येतात, पण लाटून पटपट होतात ना, त्याच्यामुळे मी पटापट करते लाटून. कोणाकोणाला लाटून पण नाहीत आणि थापून पण नाहीत. नाही, मला थापून पण येतात, लाटून
येतात, पण थापण्यापेक्षा माझं लाटून पटपट होतं. थापून पण होतं त्याच्या. झाल्या आता 2-3 भाकरी झाल्या ना झालं. सोनूचं चाललं इथं अभ्यास करणं. सोनू कोणता अभ्यास करते का? अगं सगळेच अभ्यास बाकी आहेत. आता पहिले डब्ल्यूचं करते, मग शाळा जसे जसे सगळे बाकी येतात ते एक एक करून करते. आता लय सुट्ट्या झाल्यात ना, त्यामुळे मग माझा अभ्यास राहिला भरपूर. चालेल, मग उद्या पण सुट्टी आहे ना, मग उद्या होईल बाकीचं उरलेलं सगळं कंप्लीट करून टाक. होळीची सुट्टी आहे ना, धुलीवंदनची. माझं झोपलेली परीक्षा लेट उठशील आणि बाकीचं मग कंप्लीट करशील दिवसभर. चालेल, चल कर, मी आपलं बाकीचं काम आवरते. तनिषचं आल्या चालले नाचणं, कारण का तनिषला खेळायची होती होळी आणि त्याला मिळाली नाही होळी खेळायला. नाही तनिष? म्हणून तनिषचं चाललंय डान्स. हा तनिष, असा डान्स करतात. आमच्या इथे गाण्यांचा आवाज येतोय ना बाहेरनं होळीचा, म्हणून तो डान्स करतोय. दीदी तू काय खाते? मिठाई. मिठाईचं नाव काय? अफलातून खाते. अफलातून खाते का? आणि तनिष तू काय खातोय? कँडी. काय? पॉप कँडी. पॉप कँडी. दाखव हातावर कसं घेऊन. ते चटचट आवाज येतो तेच आहे का ते? हां. हां का? बबड्या, तुला कसं वाटतं तुला उद्या होळी खेळायला मिळणार नाही तर? वाईट वाटतं ना? रडायला आले तनिषला आमच्या. चल, जेवायचं नाही का? का बरं? मला भूक नाही. का तू काय खाऊन आला? पॉप कँडी. तनिषनी होळी नाही खेळायची तरी पिचकारी आणली. तनिष तुझी पिचकारी दाखव ना. तो घरामध्ये भरतो पाणी आणि झाड मला कुठे भिजवतोय? झाडांना पाणी मारतो. बबड्या ओलं होते खाली ना तनिष. कुठे जाणार आहे ते दोघं जण काय करतात बाथरूममध्ये? हे बघा, नाही आम्हाला होळी खेळायची नाही आहे, त्याच्यामुळं हे बघा बादल्यांमध्ये पाणी करून दोघं जण भिजतात. गावाची शिमगा आहे. शिमगा म्हणजे होळी. हे काय चाललंय दोघांचं? कशाला भिजताय पण? अरे दीदी, सर्दी होईल त्याला. का उड्या मारायला लागलाय रे? अजून खेळ ना पाण्यामध्ये. कशाला भिजले दोघं जण? हा, असंच होळी आहे, होळी करायची. निघलं का तनिष पाणी काढायला? हे असं मारायचं नाही बबड्या, डोक्याला लागल ना. निघल बा लंगडी खेळ, लंगडी मग निघल बा. अरे तसं नाही, ज्या कानात पाणी गेलं ना त्याच्या दुसऱ्या पायाने लंगडी खेळायची. हां, कान सोड आणि ज्या साईडला गेले असं वाकडा हो थोडासा. कुठल्या मग इकडं असावं, तिकडं ना असं. हां, आणि मग त्या पायाने लंगडी खेळ. हां, खेळ खेळ खेळ. तू रॉंग साईड करतोय. तू डोकं इकडे कर डोकं. अरे तसं नाही रे, वेडा आहे का तू जरा? हां, डोकं इकडे कर, मागे सरक थोडंसं. हां, डोकं तिकडे आणि पाय दुसरा घे. हां, मग त्याच पायाने घे. तुला नाही तर तोच पाय घे आणि तोच डोकं. हां, तसं कर. हां, लंगडी खेळ बघ, बरोबर पाणी निघेल. कोणी सांगितलेलं पाण्यामध्ये खेळायला? निघाले का? निघाले थोडंसं असेल. जमला ना? जेवायचं नाही का? मम्मी काय बनवले जेवायला? गवारची भाजी, तांदळाची भाकरी, वरण भात, पापड. जमला ना? वरण भात नको, गवारची भाजी आणि भाकरी दे. हां का वरण भात का नको? ते मला आवडत नाही. हो का? तुला काय देऊ? गवारची भाजी आणि भाकरी आणि पापड. आणि वरण भात पण खा थोडासा. नाही, तू मोठी आहेस ना, तू खाणं देतो. अर्धी भाकर. अर्धी अर्धी भाकर. अर्धी खाणं दे. अर्धी भाकर. चला व्हिडिओ एंड करूया आपण. बाय बाय करूया. चला बाय बाय करा. बाय बाय. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक